राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं बँकेला पत्र लिहिलंय अशी माहिती सूत्रांनी दिली आहे। हे पत्र आहे आर्थिक व्यवहार होऊ नये यासाठी, पवार गटाकडून आर्थिक व्यवहार होऊ नये यासाठी पत्र दिल्याची माहिती समोर येते। खबरदारीचा उपाय म्हणून पक्षानं बँक खातं सध्या पवार गटाच्या ताब्यात असल्याची माहिती आहे। दरम्यान बँक खात्यासोबत पक्षाचे बेलाड पियर इथल्या कार्यालय देखील पवार गटाच्या ताब्यात आहे। तर लोकशाही मराठीला सूत्रांनी ही माहिती दिलेली आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं बँकेला पत्र लिहिलेलं आहे अशी माहिती सूत्रांकडून मिळते आहे। दरम्यान पवार गटाकडून आर्थिक व्यवहार होऊ नये यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून पत्र लिहिल्याची माहिती समोर येते। आणि याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी भूषण शिंदे हे आपल्यासोबत फोन लाईनवर जोडले गेले आहेत। भूषण, काय सांगाल? राष्ट्रवादी हे नाव अजित पवार गटाला मिळालं होतं, घड्याळ हे चिन्हही मिळालं होतं आणि त्याचबरोबर आता बँक खात्यामध्ये जे काही पैसे आहेत राष्ट्रवादीच्या त्या पैशांचा आर्थिक व्यवहार पवार गटाकडून होऊ नये यासाठी राष्ट्रवादीनं पत्र लिहिल्याची माहिती समोर येते। काय अपडेट्स आहे, काय मागणी केली आहे या पत्रातून? नक्कीच फरा, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं नाव आणि घड्याळ हे दोन्ही जेव्हा अजित पवारांनी ताब्यात केलं त्यानंतर मात्र संबंधित बँक खातं आणि बेलाड पियर येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं कार्यालय हे दोन्हीही अजूनही शरद पवार गटाच्या ताब्यात आहे आणि त्यामुळे संपूर्ण बँकेच्या खात्यामध्ये कोणताही आर्थिक व्यवहार होऊ नये यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून अजित पवार यांच्या पक्षाकडून किंवा यांच्या गटाकडून पत्र देण्यात आलेलं आहे। बँकेला संबंधित बँकेला पत्र देण्यात आले, त्यामध्ये त्यांनी नमूद केलेलं आहे की अशा प्रकारे कोणताही आर्थिक व्यवहार होऊ नये जोपर्यंत हा संपूर्ण निर्णय जोपर्यंत होत नाही, बँक खातं कोणत्या ताब्यात आहे हा निर्णय देखील होत नाही तोपर्यंत हे संपूर्ण आर्थिक व्यवहार होऊ नये अशा आशयाचं पत्र हे अजित पवार यांनी यांच्या पक्षाकडून देण्यात आलेलं आहे। त्यामुळे येत्या काळात नेमक्या कोणत्या घडामोडी आहे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे। निश्चितच भूषण, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।